मी साधारण 12-12:30ला विधानसभेत पोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तिथनं मला जे सांगण्यात आलं होतं ते ऐकून मी वरती गेलो. मतदान केलं. मतदान केल्यानंतर माझ्या पक्षाचे जे एजंट होते त्या एजंटला मतदान दाखवायचं असतं, ते मी दाखवलं. ही प्रक्रिया आहे. मी असा पाठमोरा होतो, कागद माझ्या असा छातीवर होता, जो दाखवायचा असतो तो. कॅमेरा माझ्या मागे होता. मी तिथे हसलो थोडासा. त्याला एक वेगळं कारण होतं. ती मतदान पत्रिका मी तिथेच बंद केली, माझ्या खिशात ठेवली. मी बाहेर आलो. चालत मतदानाच्या पेटीकडे गेलो, मतदान टाकलं आणि मी बाहेर निघून गेलो. त्याच्यानंतर मी गेटवर आलो. गेटवर आल्यापर्यंत माझ्यावर कुठलंही ऑब्जेक्शन आलेलं नव्हतं. त्याच्यानंतर अचानक मला तुमच्याकडनंच समजलं की माझ्यावर ऑब्जेक्शन आलं. मी जी क्रिया केली आहे, जी मतदानाची क्रिया आहे, त्याच्यातनं माझ्याकडनं ब्रीच झालेलं आहे, म्हणजे काही चूक झालेली आहे ज्याच्यातनं माझं मत बाद व्हावं असं मला तरी कुठलाही गुन्हा वाटत नाही. उगाच महाराष्ट्रासमोर हे जायला नको की आम्ही काही वेगळं केलं आहे, काही आम्ही चुका केल्या आहेत. अजिबात नाही. आता असं आहे की शेवटी महाराष्ट्राला कळत असेल हे काय घडतंय. ह्याच्यात कारण नसताना हे खेळ लांबवर घेऊन जायचे, हे जे काय चालू आहे ते अख्खी वेदनादायी आहे. आम्ही सुद्धा 22-23 वर्ष आमदार आहोत. बस कारण नसताना हे असले काहीतरी रडीचे डाव टाकायचे बरोबर नाही. माझ्या मताप्रमाणे, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मी सांगू शकतो की माझ्या हातनं मतदानाचा कुठलाही ब्रीच झालेला नाही. माझं मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं नियमाप्रमाणे, जर मी ते मतदान दाखवलं नाही तर मला माझी पार्टी निलंबित करू शकते 6 वर्षासाठी आणि माझं राजकीय आयुष्य बर्बाद होऊ शकतं. मी माझी क्रिया केली, माझ्या माणसाला माझं मतदान दाखवलं आणि मी जी माहिती घेतली, अगदी समोरच्या गोटातनं पण घेतली. ते म्हणाले तुमचं व्हिडिओमध्ये काही दिसत नाही, तुम्ही काय केलं. कारण का मी असं धरलं, असा फिरलो, खिशात टाकला, असा आलो आणि असा निघून मतदान पेटीकडे गेलो. याच्यात कुठेही कॅमेरामध्ये मी मतपत्रिका अशी दाखवली काही दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात, तमाम महाराष्ट्राला वेठीस धरून असा मोठा संभ्रम निर्माण करून एक म्हणजे कुतूहलापोटी आज महाराष्ट्र टी व्ही समोर बसला असेल आणि तुमच्या सगळ्या बातम्या ऐकून निष्कारण गैरसमज पसरत असतील तर त्याचा स्पष्ट खुलासा मी माझ्या स्वतःहून करायला आलेलो आहे. आक्षेप त्यांचा होता की माझ्याबद्दल हात लावला. ते कसं दिसलं? माझ्या मी पाठमोरा होतो, माझ्या समोर जयंत पाटील बसलेले होते. हात लावला कसं दिसलं? काय वरती कॅमेरे होते? आणि दाखवलं नाही तर मी बाद होतो ना. आणि हात लावण्याची गरज काय? डोळ्यांनी माझं अख्खं दिसतं ना मी काय क्रमांकाने मतं दिली आहेत ती. आणि कोणाला मतदान केलं ते त्यांनाच माहिती पाहिजे. मला काही कळतच नाही का आक्षेप घेतलेत, कशासाठी. आणि निदान मला इतरांचा माहीत नाही, पण माझ्याबद्दल का घेतलाय हे काही मला कळत नाही. आणि म्हणून मी खूप विचार केला. 4 तास मी तुमच्याशी कोणाशीही बोललो नाही. पण आता मात्र जेव्हा महाराष्ट्र संध्याकाळी टी व्ही बघत असेल तेव्हा निष्कारण गैरसमजाचं माहोल तयार होईल आणि आम्ही कुठेही चुकलेलो नाही हे स्पष्टपणाने महाराष्ट्राला सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा. कधी सुरू होईल मला इतरांचं कोणाचं काहीही माहीत नाही. मला आश्चर्य ह्याचं वाटतंय की माझी चूकच नसताना मला का घेण्यात. मी तुम्हाला सांगायला हे स्पष्ट आलेलो आहे की मी माझं स्पष्टीकरण महाराष्ट्राला ज्ञात व्हावं याच्यासाठी इथे आलेलो आहे. मी इतर कोणाचीही बाजू मांडण्यासाठी आलेलो नाही. मी स्पष्टपणाने सांगण्यासाठी आलेलो आहे की माझ्या हातनं कुठलीही चुकी झालेली नसताना
मला जे काही घेण्यात आलंय त्याचं मला वाईट वाटतं. अवार साहब हिंदी में जानना चाहेंगे कि आपके ऊपर आरोप जो लग रहे हैं कि आपके ऊपर आरोप जो लग रहे हैं कि आपने ब्रीच किया और दिखाया. मुझे ऐसा है कि मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि मैं मेरी पूरी प्रक्रिया बता देता हूँ. ये 12 साढ़े मंत्री के ऑफिस में गया, वहाँ से मुझे जो उनको कहना था उन्होंने मुझे कह दिया. मैं वहीं से ऊपर चला गया, वहीं से थोड़ा सा वशीला लगा कि मैं पहले वोटिंग में घुस गया, उधर से वोटिंग किया. मैं किसी से बात भी नहीं किया, ना किसी से हंसा, ना किसी से देखा, ना किसी को हाथ दिखाया. मैं चढ़ के ऊपर गया, वोटिंग का रूम में मुझे लेके गए, वहाँ वोटिंग किया. आके मैंने जो कानूनन है वो कानूनन मैंने किया, मैंने जन दिखा दिया. फिर वो वोट हेलो मैं यहाँ बाहर निकला, आप लोगों से बात की, वहाँ से घर गया. घर जाने के बाद आधे घंटे के बाद मुझे ऑब्जेक्शन लिया गया है. ऑब्जेक्शन लेना ही होता है तो तुरंत किसी के क्रिया के ऊपर तुरंत ऑब्जेक्शन लिया जाता है. ये आधे घंटे के बाद कौन से सोच में आपको आया कि मैंने वोट, क्योंकि मैंने बाहर वोट लेके ही नहीं गया. ब्रीच कब होगा? जब मैंने बाहर किसी को वोट दिखाया. मेरे एजेंट को तो मैं वोट दिखाऊंगा ही नहीं. और मेरे यहाँ वोट है, जयंत पाटिल ने कुछ क्रिया की, ये इनको कहाँ से पता चली? तो मुझे समझ में नहीं आता है. हम ये जरूर है, मैं बहुत जोर से हंस रहा था, उसकी कोई अलग वजह थी, लेकिन मैंने कोई ऐसी गलती नहीं की कि जिसके कारण मेरे वोट पे आक्षेप हो सकता है. उनका आरोप भी यही है कि आपने जयंत पाटिल को दिखाया, हाथ में दिया. देखो ऐसा है, दोनों भी मान्यवर है, दोनों भी पढ़े लिखे हैं, दोनों भी जानते हैं क्रिया क्या है. और पीछे के कैमरा में मैंने जहाँ तक मालूमात ली है, और ये मालूमात मैंने सभी लोगों से ली है, और मेरे ख्याल से यहाँ के पत्रकारों को भी कुछ लोगों ने आके बताया कि जितेंद्र आव्हाड का टीवी में कुछ दिख ही नहीं रहा. इसके बाद भी अगर आप ऐसा करते हो तो इसका सीधा मतलब ये निकलता है कि तुम खाम ये कोशिश कर रहे हो कि महाराष्ट्र में संभ्रम हो. थोड़ा सा भी रात, अभी मालूम नहीं रात कितने रात बजे ये सब आएगा. मैं सिर्फ इतने मैं 4-5 घंटे बैठा रहा, लगा कि अभी 7 बजे ये क्लियर कर देंगे, 8 बजे क्लियर कर देंगे. अभी 9 बजने को आए हैं, 10 बजेंगे. अब इतना देर आप टीवी पे यही दिखा रहे हो, 3 लोगों के ऊपर आक्षेप, 3 लोगों के ऊपर आक्षेप. आप ये नहीं बता रहे हो कि रवि राणा के ऊपर भी आक्षेप है, सुधीर मुनगंटीवार के ऊपर आक्षेप है. आप लोग नहीं दिखा रहे हो. मराठी मीडिया पण दाखवत नाही आहे. बीजेपीवरचा कुठलाही आक्षेप तुम्ही दाखवत नाही, हे आश्चर्य आहे. नाही तुम्ही दाखवताय का? एकाने तरी मीडियाने घेतलं का ना बीजेपीच्या यांच्यावर, काँग्रेसनी, शिवसेने, ह्यांनी त्यांनी आक्षेप घेतला, तुम्ही नाही दाखवत आहे. त्याच्यामुळे जनतेसमोर वेगळंच चित्र जातं आहे. मला दुर्दैवाने म्हणावं लागतंय की इतके चॅनलवाले आहेत. नाही सर, आम्ही आक्षेप घेतल्याचं दाखवलेलं आहे. याच्यावरती तुमच्याकडे कोणाकडेही हेडलाईन येत नाही. हेडलाईनमध्ये आव्हाड, ठाकूर, कांदे यांच्या मतावर आक्षेप, हे आम्ही 4 तास बसून मी खाली आलो की आमचं नाव कशाला. मैं आपको पूछता हूँ कि आपको और नाम नहीं दिखाई महाविकास आघाड़ी को क्या जानबूझकर, मुझे पता नहीं क्यों हो रहा है, क्या हो रहा है. महाविकास आघाड़ी को क्या जानबूझकर, मेरे जो चौखट में मेरा दिल है वो दिल जानता है मैंने क्या किया है. और मेरे खून में गद्दारी नहीं है. मैं कभी भी ऐसा काम नहीं करूँगा. और मैंने जो किया है वो मेरे ऊपर वाले को मारो, न मेरे सामने वाले बैठने वाले को मारो. और वही क्रिया है जो किताब में लिखी है, चुनाव आयोग के किताब में लिखी है कि आपको आपके एजेंट को वोट दिखाना ही पड़ेगा. अगर मैं नहीं दिखाता तो मुझे वो फेंक देते 6 साल के लिए. बीजेपी ऐसा क्यों कर रही है? मी तुमच्यासमोर मांडली. मला निवडणूक आयोगापेक्षा महाराष्ट्रातली जनता महत्त्वाची आहे. त्या जनतेसमोर जितेंद्र आव्हाडनी वेदना या सांगितलेल्या आहेत. निष्कारण हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे असं निवडणुकीत
नाही, अजून तेच म्हणजे तुम्हाला म्हणतो ना, अशा 5 जणांवर आक्षेप आहे, त्यांची पण नावं घ्या ना जरा. त्यांची पण नावं घ्या ना. माझी अपेक्षा एवढीच आहे, जे दाखवायचं ते सगळं दाखवायचं, सगळं. तुमच्याकडे कुठनंही कोणाचीही इतरांची नावं येत नाहीत, फक्त आव्हाड माझं फ्रंटला, पहिलं नाव माझं, तुमचं सगळ्यांचं माझ्यावर. मी स्पष्टपणाने म्हणू शकतो की जरा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या काही लोकांचं माझ्यावर खूप जास्त मनापासलं प्रेम आहे, त्यामुळे माझं नाव पहिलं आव्हाड. दो स्टेट में और भी चुनाव हो रहे हैं, हरियाणा और राजस्थान में, वहाँ भी ऑब्जेक्शन रेज किया गया. ते जाऊ द्या, ओबीसी नेते बी जाऊ द्या, पण वाईट गोष्ट वाटतं. अहो, काय बीजेपी ऐसा क्यों कर रही है? काय कारण आहे की तुम्ही सही जरा शांत राहा ना. मला वाटतं की तुमच्या समोर एक बीजेपीचे नेते जे वरती बसले होते त्यांनी येऊन सांगितलं ना की जितेंद्र आव्हाडांचं काहीच दिसलं नव्हतं, उगाच ऑब्जेक्शन पाठवलं, सांगितलं नाही येऊन खाली. सर काय कारण आहे? बीजेपी ऐसा क्यों कर रही है? मला का केलं, कशाला केलं, का करतायत, काय होईल हे मला काही माहीत नाही. माझं उत्तरदायित्व हे महाराष्ट्राच्या जनतेशी आहे. त्या जनतेसमोर मी माझं स्पष्ट मत मांडण्यासाठी आलो होतो. मला एवढंच बोलवायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे